नमस्कार. या 60व्या एपिसोडमध्ये 8व्या प्रकरणाचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. त्याचं नाव आहे कंपनी अकाउंट्स इश्यू ऑफ शेअर्स. या प्रकरणावर 2021 मध्ये होणारी जी बोर्डाची परीक्षा असेल त्या परीक्षेमध्ये क्वेश्चन नंबर 4 वर 8 मार्काचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाईल. बघा, आता इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे भागांची विक्री. शेअर कंपनीच्या भांडवलाचा भाग, हिस्सा किंवा रोखा. कंपनीला जास्तीत जास्त जनतेकडून पैसा मिळावा किंवा भांडवल जास्त उभं राहावं याकरता कंपनी एक भाग म्हणजे शेअर विक्रीला काढते. त्याला म्हणायचं आहे आपल्याला शेअर. शेअर इज द शेअर इन द कॅपिटल ऑफ द कंपनी and includes stock as well. म्हणजे कंपनीच्या भांडवलाचा एक भाग, त्याला आपल्याला शेअर म्हणायचा आहे. आणि शेअर कॅपिटलचा अर्थ होतो भाग भांडवल. द कॅपिटल रेज्ड बाय अ कंपनी बाय इश्यू ऑफ शेअर्स इज कॉल्ड शेअर कॅपिटल. म्हणजे शेअर्सची विक्री करून कंपनीने उभारलेले जे भांडवल आहे त्याला म्हटलं जातं शेअर कॅपिटल. रेजचा अर्थ उभारलेले आणि इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे शेअरची विक्री. तर शेअरच्या विक्रीतून कंपनीने उभारलेल्या भांडवलाला शेअर कॅपिटल किंवा भाग भांडवल असं म्हटलं जातं. कंपनी कॅन इश्यू 2 टाइप्स ऑफ शेअर्स. कंपनी 2 प्रकारचे शेअर्स विक्रीला काढू शकते. त्यातला पहिला प्रकार आहे इक्विटी शेअर. त्यालाच म्हटलं जातं साधारण भाग किंवा समहक्क भाग. आणि दुसरा प्रकार आहे प्रेफरन्स शेअर म्हणजे अग्रहक्काचे भाग. असे 2 प्रकार आहेत शेअरचे. आता शेअर कॅपिटलचे मात्र भरपूर प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. पहिला आहे ऑथोराइज्ड कॅपिटल. ऑथोराइज्ड कॅपिटलचा अर्थ होतो अधिकृत किंवा प्राधिकृत भांडवल. द ऑथोराइज्ड कॅपिटल इज द अमाउंट ऑफ शेअर कॅपिटल which a company is authorized to issue by its memorandum of association. मेमोरंडमचा अर्थ होतो घटनापत्र. कंपनी ही एक संस्था असते, तर या संस्थेच्या घटनापत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे कंपनी कायदेशीररित्या जेवढं भांडवल जमा करू शकते ती मर्यादा म्हणजे झालं ऑथोराइज्ड कॅपिटल. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त कंपनी भांडवल उभे करू शकणार नाही. तर त्या विशिष्ट मर्यादेपर्यंतच कंपनी भांडवल उभारू शकते. त्या मर्यादेला म्हणायचं आहे ऑथोराइज्ड कॅपिटल. पुढे दुसरा प्रकार आहे इश्यूड कॅपिटल म्हणजे प्रत्यक्ष विक्रीस काढलेले भांडवल. इश्यूड कॅपिटल इज द पार्ट ऑफ द ऑथोराइज्ड कॅपिटल which is offered to the public for subscription. सबस्क्रिप्शनचा अर्थ होतो वर्गणी, जो आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या प्रकरणामध्येच अभ्यास केला आहे. बघा, आता अधिकृत भांडवलाचाच एक भाग, पण असा भाग जो कंपनी जनतेला प्रत्यक्ष विक्री करण्यास खुला केलेला असतो. म्हणजे जे भांडवल जनतेला विक्री करण्यास खुले केलेले असते त्याला म्हणायचं आहे इश्यूड कॅपिटल. म्हणजे प्रत्यक्ष विक्रीला काढलेले भांडवल. कुठल्या कॅपिटलपैकी? अधिकृत भांडवलापैकी जे भांडवल प्रत्यक्ष विक्रीला काढलेले असते त्याला म्हणायचं आहे इश्यूड कॅपिटल. तिसरा प्रकार आहे सबस्क्राइब कॅपिटल. भागधारकांना प्रत्यक्ष विकले गेलेले भांडवल. कंपनीचे जे भागधारक आहेत, विविध समाजातील जे लोक आहेत, त्यांनी कंपनीचे भाग म्हणजे शेअर खरेदी केल्यानंतर कंपनीची विक्री होणार आणि त्या विक्रीतून जे भांडवल प्रत्यक्ष मिळालेलं आहे त्याला म्हणायचं आहे सबस्क्राइब कॅपिटल. म्हणजे भागधारकांना प्रत्यक्ष विकले गेलेले भांडवल. बघा, सबस्क्राइब कॅपिटल इज
the part of issued capital which is actually subscribed by the public. म्हणजे जनतेला प्रत्यक्ष विकले गेलेले भांडवल त्याला म्हणायचं आहे सबस्क्राईब कॅपिटल. पुढे बघा कॉल्ड अप कॅपिटल, भागधारकांकडून प्रत्यक्षात मागवलेले भांडवल. आता कंपनी तिचा शेअर्स विक्रीला काढते तेव्हा काही रक्कम अर्जासोबत मागवते, काही रक्कम भागांचे वाटप करते त्यावेळी मागते आणि मग उरलेली रक्कम विशिष्ट अंतरानं विशिष्ट रकमेची मागणी करून टप्प्याटप्प्याने मागवते. त्या मागणी केलेल्या टप्प्याला म्हटलं जातात कॉल्स. तर कॉल्ड अप कॅपिटल म्हणजे भागधारकांकडून प्रत्यक्षात मागवलेले भांडवल. इट इज द पार्ट ऑफ सबस्क्राईब कॅपिटल which is actually called up from the shareholders. पुढे बघा 5 नंबर पेड अप कॅपिटल, भागधारकांकडून कंपनीमध्ये प्रत्यक्षात जमा झालेले किंवा भरले गेलेले कॅपिटल. कॉल्ड अप कॅपिटल जे आहे ते भागधारकांकडून रक्कम मागवलेलं भांडवल आहे आणि मागवलेल्या रकमेपैकी प्रत्यक्ष भागधारकांनी कंपनीकडे भरणा केलेली जी रक्कम आहे तिला म्हणायचे पेड अप कॅपिटल. इट इज पार्ट ऑफ द कॉल्ड अप कॅपिटल which has actually been paid by the shareholders. भागधारकांना ज्या किमतीचा आपण भाग विकला आहे त्या किमतीपैकी जेवढी रक्कम भागधारकांनी कंपनीमध्ये प्रत्यक्ष जमा केलेली आहे त्या किमतीला किंवा त्या रकमेला म्हटलं जातं पेड अप कॅपिटल. पुढे बघा इथे कॉल्स इन एरियर्स, कंपनीने मागणी करूनही भागधारकाने जमा करायची बाकी ठेवलेली शेअरवरची रक्कम. एखादा शेअर जर समजा 10 रुपयाचा असेल तर त्या 10 रुपयांपैकी त्या भागधारकाने फक्त 6 रुपये भरले असतील तर आणि वरचे 4 रुपये त्याच्याकडून येणं बाकी राहिलं त्याला म्हणायचं आपल्याला कॉल्स इन एरियर्स. द डिफरन्स बिटवीन कॉल्ड अप कॅपिटल अँड पेड अप कॅपिटल इज कॉल्ड कॉल्स इन एरियर्स. जेवढी रक्कम कंपनीने भागांपैकी मागवलेली होती आणि प्रत्यक्षात मात्र भागधारकाने कमी रक्कम भरली असेल तर मागवलेली रक्कम आणि भागधारकाने प्रत्यक्ष भरलेली रक्कम यातला फरक झाला कॉल्स इन एरियर्स. म्हणजे त्या भागधारकांकडून त्या भागावरची कंपनीला येणे बाकी असलेली रक्कम त्याला म्हणायचे कॉल्स इन एरियर्स. पुढे बघा कॉल्स इन ॲडव्हान्स, कंपनीने मागणी करण्यापूर्वीच भागधारकाने अगोदरच कंपनीकडे जमा केलेली शेअरवरची रक्कम. काही शेअर होल्डर्स असे असतात की कंपनीने मागणी करण्यापूर्वीच त्या भागांवरची रक्कम अगोदरच कंपनीकडे जमा करतात ॲडव्हान्स मध्ये. अशी जी रक्कम आहे त्या भागधारकाने त्या शेअरवरची कंपनीकडे अगोदरच जमा केलेली असेल त्याला म्हणायचे कॉल्स इन ॲडव्हान्स. द अमाऊंट पेड बाय द शेअर होल्डर of a company before the particular call is made is known as calls in advance. तर म्हणजे कंपनीने मागवण्यापूर्वीच एखाद्या भागावरची रक्कम एखाद्या भागीदाराने कंपनीकडे अगोदरच आगाऊ रक्कम किंवा अनामत रक्कम कंपनीकडे जमा केली असेल तर त्याला म्हटलं जातं कॉल्स इन ॲडव्हान्स. रिझर्व्ह कॅपिटलचा अर्थ बघा राखीव भांडवल. हे कंपनी असं भांडवल राखून ठेवते की जे फक्त विसर्जनाच्या वेळी किंवा संस्था बंद करण्याच्या वेळी किंवा काही प्रसंगी भागधारकांकडून त्याच वेळी मागवते, त्या प्रसंगानुरूप मागवते, अगोदर मागवत नाही. बघा रिझर्व्ह शेअर कॅपिटल इज the part of subscribed capital which is reserved to be called up only at the time of winding up of the company. Winding up म्हणजे डिसॉल्युशन, कंपनीचं विसर्जन करण्याच्या वेळी
कंपनी भागधारकांकडून जी रक्कम भांडवल म्हणून मागवते फक्त त्याच प्रसंगी त्याला म्हटलं जातं रिझर्व्ह कॅपिटल. पुढे बघा, आता कंपनीने एक भाग समजा भागधारकांना विकला असेल तर त्या भागांवरची टोटल रक्कम कंपनी टप्प्याटप्प्याने मागवते. ते जे हे टप्पे आहेत त्यातला पहिला टप्पा आहे ॲप्लिकेशन मनी. अर्जदारांनी अर्जासोबत भरलेली शेअरवरची रक्कम भागधारकाने कंपनीकडे शेअरसाठी अर्ज करताना त्या शेअरवरची भरलेली सुरुवातीची जी रक्कम असते जी अर्जासोबत भागधारक कंपनीकडे भरतो त्याला म्हटलं जातं ॲप्लिकेशन मनी. पुढे बघा, अलॉटमेंट मनी. शेअरच्या वाटपाच्या वेळी अर्जदारांनी कंपनीकडे भरलेली शेअरवरची रक्कम भागधारकांकडून अर्ज आल्यानंतर कंपनी शेअरचे वाटप करते अर्जदारांमध्ये. तर हे वाटप करताना भागधारकांनी शेअरवरची भरलेली जी रक्कम आहे कंपनीकडे त्याला म्हटलं जातं अलॉटमेंट मनी. पुढचा मुद्दा आहे फर्स्ट कॉल मनी. पहिल्या मागणीनुसार भागधारकांनी कंपनीकडे जमा केलेली शेअरवरची रक्कम. ॲप्लिकेशन मनीमध्ये काही रक्कम जमा होते, अलॉटमेंट मनीमध्ये काही रक्कम जमा होते आणि शेअरची उरलेली रक्कम भागधारकांकडून वसूल करण्याकरता कंपनी त्याचे 3 टप्पे पाडते. त्यातला पहिला टप्पा आहे फर्स्ट कॉल मनी. म्हणजे कंपनी शेअरवरची उरलेली रक्कम जी काही मागवायची असेल ती शेअर होल्डर्सकडे मागणी करून मागवते. त्या टप्प्याला म्हटलं जातं फर्स्ट कॉल मनी. दुसरं बघा, सेकंड कॉल मनी. दुसऱ्या मागणीनुसार भागधारकांनी कंपनीकडे जमा केलेली शेअरवरची रक्कम. दुसऱ्या टप्प्यामध्ये शेअरवरची आणखी उरलेली रक्कम कंपनी भागधारकांकडून मागवते त्याला म्हटलं जातं सेकंड कॉल मनी. आणि सर्वात शेवटी उरलेली शेअरवरची रक्कम जी सर्वात शेवटी बाकी राहिलेली असते अशी रक्कम कंपनी तिसरा कॉल करून म्हणजे तिसरून मागणी करून किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये मागणी करून भागधारकांकडून मागवते त्याला म्हटलं जातं थर्ड ऑर फायनल कॉल मनी. म्हणजे तिसऱ्या किंवा शेवटच्या मागणीनुसार भागधारकांनी कंपनीकडे जमा केलेली शेअरवरची रक्कम. पुढे म्हटले फॉरफिटेड शेअर्स. फॉरफिटेड शेअर्स याचा अर्थ जप्त केलेले भाग. काही शेअर होल्डर्स असे असतात की कंपनीने मागणी करून सुद्धा त्यांनी विकत घेतलेल्या शेअरवरची रक्कम कंपनीकडे जमा करण्यास असमर्थ ठरतात. म्हणजे कंपनीने मागणी केली तरी शेअरवरची रक्कम हे लोक कंपनीमध्ये जमा करत नाहीत. अशा वेळी 14 दिवसाची मुदत भरल्यानंतर कंपनीला त्या शेअर होल्डर्सनी खरेदी केलेले भाग त्यांच्याकडून जप्त करण्याचा अधिकार कंपनीला असतो. तर असे शेअर्स की ज्याच्यावरची उरलेली अमाऊंट भागधारकांनी कंपनीकडे जमा केली नाही आहे असे शेअर्स जे कंपनी त्यांच्याकडून जप्त करून घेते त्याला म्हटलं जातं फॉरफिटेड शेअर्स. भागधारकांनी शेअरवरची रक्कम मागणी करून सुद्धा कंपनीकडे जमा न केल्यामुळे कंपनीने भागधारकांकडील जप्त केलेले शेअर जे असतात त्याला म्हटलं जातं फॉरफिटेड शेअर्स. या पुढच्या भागात पण आपल्याला शेअर्सवरची आणखी थोडी माहिती समजून घ्यायची आहे.